नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 17 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव श्री आणि प्रियंकाचं लग्न लावून देणार आहे। तर हे सगळं कसं होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। शिवनाथ खूपच चिडून खोलीमध्ये आलेला असतो। आता त्याचा संताप होत असतो। तर उमा सुद्धा त्याच्या पाठीमागे आलेली असते आणि मग उमा शिवनाथला म्हणत असते की अहो, जे काही झाले ना ते सोडून द्यावं, आपलीच लेकरं आहेत ना, मग चुका होतातच आणि आपल्या मुलांना आपणच नाही समजून घेणार तर मग कोण समजून घेणार? सांगा ना, कोण समजून घेणार? श्रीनं स्वतःसाठी मुलगी शोधलेली आहे। मी काय म्हणते, आपण पण बघूया की, म्हणजे निदान स्थळाची चौकशी तरी करून येऊया। त्यावेळेस शिवनाथ खूपच चिडतो आणि म्हणत असतो की स्थळ? कसलं स्थळ? अगं, त्या पोरीबद्दल मला काही माहिती नाहीये, पण तिच्या घरचे कसे आहेत ना याचा मला चांगलाच अंदाज आलेला आहे। आता या दोघांचं बोलणं बाहेरून राघव आणि श्री ऐकत असतात। त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं। त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अहो, त्या पोरीचा बाप मोठ्या तोऱ्यात आला होता आणि माधवच्या समोर मला तो अनाथ बोललाय। माधवच्या समोर त्याने माझा अपमान केलाय आणि ही पद्मा आहे ना, पद्मा, ती जशी बोलते ना मला, तसाच अगदी तो सुद्धा बोलत होता। मग राघवला आणि श्रीधरला मात्र खूपच राग येतो। हा असा कसा काय बोलू शकतो आमच्या आप्पांना, असा आता ते विचार करत असतात। तर उमा म्हणत असते की अहो, पद्माताईने उचकवलं असेल म्हणून बोलले असतील ते। मग शिवनाथ म्हणत असतो की तिने उचकवलं म्हणून काही पण बोलणार का? अगं, स्वतःचं डोकं आहे का नाही? एवढ्या मोठ्या पेढ्याचा व्यापारी म्हणवतो आणि कुठे काय बोलावं हे सुद्धा कळत नाही। पद्माने तिकडे जाऊन त्याला सगळं काही सांगितलं म्हणून हा इकडे येऊन मला बोलला, म्हणजे पोरीच्या प्रेमाचा विचार नाही केला त्याने। मी अनाथ आहे याचा कमीपणा वाटतोय त्याला। माझं आत्ताचं कर्तृत्व नाही बघायचं त्याला। मला जन्म कोणी दिला, मला सांभाळलं कोणी, हे त्याला जास्त महत्त्वाचं वाटतंय। म्हणजे संस्कारापेक्षा कुळाचार जास्त महत्त्वाचा वाटतो आणि त्याची पोरगी आपल्या घरची सून म्हणून आणायची वय, म्हणजे ती पद्मा अख्ख्या गावामध्ये दिवे लावणार आणि आपलं मात्र वाटोळं होणार। बरं झालं आपला माधव तसा नाही निघाला। आतापर्यंत एक शब्द सुद्धा पडून दिला नाही त्या पोराने आणि ह्या दोन पोरांना आपल्या मोठ्या भावासारखं वागता येत नाही का ग? तर हे ऐकून उमाला जबरदस्त धक्काच येते बसलेला आहे। तर आता श्रीधर रडायलाच लागतो आणि म्हणत असतो की हे देवा, हे मी काय करून बसलेलो आहे? आई आणि आप्पा आता किती चिडलेले आहेत माझ्यावरती। त्यावेळेस इकडे शिवनाथ म्हणत असतो की आता हे शक्य नाही, आता हा विषय इथे संपलेला आहे। त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो, पण श्रीचं तर प्रेम आहे ना त्या मुलीवरती, मग असं कसं काय करताय तुम्ही? मग शिवनाथ म्हणत असतो की अहो, चुकीच्या मुलीवरती प्रेम करतोय तो। अहो, चुकीचंच आहे ना। तिच्या घरच्यांना हे कळत नाही की आपली पोरगी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्या घरच्यांशी कसं बोलावं, कसं वागावं, हे जर कळत नसेल तर मग ही असली पोरगी आणायची का घरी सून म्हणून? सांगा ना, आणायची का? अहो उमा, विसरा हे सगळं, ते होणार नाही, शक्यच नाही, असं कधीच होऊ शकत नाही। तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। तर दुसरीकडे आपण पाहतो की माधव सुद्धा आता खूप चिडलेला असतो। तो आता इकडे तिकडे एडझऱ्या घालत असतो आणि विचार करत असतो। तेवढ्यातच तिकडून आता मधुरा येते आणि आता दोघेही एकमेकांकडे बघून शांतच उभे असतात आणि मग इकडे तिकडे बघत असतात की कोणी आपल्याला बघतंय का काय म्हणून। त्यावेळेस मधुरा माधवला म्हणत असते की मला काय इथं बोलवलेलं आहे, सांगा ना, का बोलवलेलं आहे? त्यावेळेस माधव म्हणत असतो की पद्मा मावशीच्या इथे नोकरी करायची काय गरज होती तुला? आमच्या दोन्ही घराचे संबंध माहिती असताना सुद्धा तू का तिथे नोकरी करत आहे? त्यावेळेस मधुरा म्हणत असते की हो, माहिती आहे मला, पण मला सुद्धा नोकरीची गरज आहे। तुमच्या समोर नोकरी तर नाही ना करू शकत मी, तुमच्यामुळे नोकरी सोडलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना। आणि पद्मा मॅडम स्वतःहून त्यांनी मला विचारलं आणि एवढा चांगला पगार, एवढी चांगली नोकरी, मग मी नाही कसं म्हणायचं? त्यावेळेस माधव म्हणत असतो की मधुरा, अगं तुला कसं सांगू, ते कारणच शोधत असतात आमच्याशी भांडण्यासाठी। त्यावेळेस मधुरा म्हणत असते की मी नाही सांगणार काहीच त्यांना। अहो, शिवनाथ सर देव माणूस आहेत, मग त्या देव माणसाबद्दल मी कसं काय वाईट साईट सांगेन? मी काहीच सांगणार नाही, तुम्ही काळजी करू नका। त्यावेळेस आता माधव म्हणत असतो की नाही, तुला आता कसं सांगू, तुला समजणारच नाही, असं तो म्हणत असतो। तेवढ्यातच त्याचं लक्ष मधुराच्या हाताकडे जातं। मग त्याला तिच्या हातामध्ये अंगठी दिसते आणि मग तो एकदम असा आश्चर्यचकितच होतो। त्यावेळेस मधुरा ती अंगठी आता लपवायला जाते आणि म्हणत असते की घरातल्या घरातच आमचे बोलणे झाले, तेव्हा त्यांनी मला अंगठी दिली,
साखरपुडा झालाय असं समजा आता माझा, पण अजून लग्न झालेलं नाहीये. तुम्ही अजून पण विचार करू शकता. मी साखरपुडा मोडून तुमच्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार आहे. मग ती हातामधली अंगठी काढते आणि माधवच्या समोर धरून म्हणत असते की तुम्ही फक्त एकदा आप्पांशी बोला, मी अजूनही लग्न करायला तयार आहे. त्यावेळेस माधव आता थोडंसं बाजूला जातो आणि म्हणत असतो की नाही मधुरा, मी आप्पांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन मी अजिबात मोडणार नाही. मी माझ्या आप्पांना दुखवणार नाही. त्यावेळेस मधुरा म्हणत असते की म्हणजे तुम्हाला अजूनही माझ्यापेक्षा जास्त ते वचनच महत्त्वाचं वाटतंय का? अहो, मी काहीच महत्त्वाची नाहीये का तुमच्यासाठी? त्यावेळेस माधव म्हणत असतो की नाही ग, मी माझ्या या प्रेमामुळे आप्पांना नाही ग दुखावू शकत. मी त्यांना दिलेलं वचन जर मोडलं ना, तर त्यांचा जो अपमान होईल ना, तो मी नाही ग सहन करू शकणार. मला माफ कर मधुरा, मला माफ कर. मग मधुराला खूपच राग येतो आणि ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही नाही ना माझ्याशी लग्न करणार, मग आजपासून आपण दोघं एकमेकांना ओळखत नाही ना, असंच वागूया. असं म्हणून ती आता ती अंगठी पुन्हा आता तिच्या बोटामध्ये घालते आणि म्हणत असते की नका करू तुम्ही माझ्याशी लग्न आणि आपण दोघे एकमेकांना ओळखत सुद्धा नाही आत्तापासून. असं म्हणून मधुरा तिथून रागारागानेच निघून जाते. मधुरा गेल्यानंतर इकडे माधव मात्र खूप रडत असतो आणि म्हणत असतो की मधुरा, मला जमलं तर माफ कर. तर दुसरीकडे आपण पाहतो की राघव आणि श्रीधर शिवनाथचं बोलणं ऐकत असतात. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की घे आता, तू काय बोलत होता की बोलायला हिंमत पाहिजे होती ना, असंच म्हणत होता ना, घे तुझी हिंमत, उतरलो ना आई आणि आप्पांच्या नजरेतून मी. त्यावेळेस राघव म्हणत असतो की अरे दादा, ऐक ना माझं, मी आप्पांशी बोलतो, तू नाराज होऊ नको प्लीज. त्यावेळेस आता श्रीला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की मला ना तुझं काहीच ऐकायचं नाहीये. असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे उमा शिवनाथला म्हणत असते की अहो, मी काय म्हणते एकदा तरी ऐका ना. त्यावेळेस तो म्हणत असतो की हे बघा, मला ना आता तुम्ही काहीच सांगू नका आणि मला समजावायला तर अजिबातच येऊ नका. त्या तुमच्या पोरांना म्हणजे राघव आणि श्रीधरला नीट समजावून सांगा. त्यांना सांगा माझ्यासाठी हे घर, आपले संस्कार आणि आपला संसार किती महत्त्वाचा आहे ना, ते एकदा सांगा. आणि माधव जसा आहे ना तसं त्यांना म्हणजे वागायला सांगा. त्याने जसे आपली आत्तापर्यंत लाज राखलेली आहे ना, तशी लाज राखायला सांगा. नाहीतर आत्तापर्यंत गावातली बोंबलायला मोकळी की शिवनाथची पोरं वाया गेली म्हणून. त्यावेळेस आता उमा म्हणत असते की अहो, नाही जाणार वाया, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका, मी बघते काय बोलायचं ते. असं म्हणून उमा आता तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की माधव डोळे झाकून त्याच्या बेडवरती विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिकडून उमा येते आणि तिला माधवला असं पाहून खूपच वाईट वाटत असतं. मग ती माधवच्या शेजारी बसते आणि मग माधवला हात लावते आणि म्हणत असते की माधव. तर लगेचच माधव दचकून उठतो आणि तो खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की आई. त्यावेळेस उमा म्हणत असते की काय रे माधव, कसला विचार करतो एवढा? त्यावेळेस माधव म्हणतो की नाही, कसलाच विचार नाही करत, काम खूप आहे ना, त्या कामाचाच विचार करत होतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की कामाचा विचार करतोय का मधुराचा विचार करतोय? आता उमा असं म्हटल्यामुळे माधवला इकडे आश्चर्यच वाटतं. तो आता आश्चर्यानेच उमाकडे पाहतो आणि म्हणत असतो की आई अगं, हे काय बोलतेस तू? त्यावेळेस उमा म्हणत असते की माधव, सगळं कळलंय मला, सगळं माहिती आहे रे मला. अरे, मी तुझी आई आहे. अरे, लेकराला ठसका लागला तरी आईच्या घशामध्ये घास अडकतो आणि इथं तर तू तुझ्या मनावरती एवढा मोठा दगड ठेवलेला आहे. तुला काय वाटतं मला हे सगळं कळलं नसेल? त्यावेळेस माधव म्हणत असतो की तसं काही नाही आई, मला तो असं अडखळत बोलत असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती, मग मला का नाही सांगितलंस तू? सांग ना, का नाही सांगितलं? आपल्या आईला सांगावं असं तुला नाही वाटलं का रे? बरं, आता जाऊ दे, ते सगळं जाऊ दे. आज सकाळी पाहिलं मी त्या मधुराला, छान आहे ती दिसायला आणि शांत पण आहे, अगदी माझ्या माधवला शोभेल अशीच आहे. आता हे बघ, मी यांच्याशी जाऊन बोलते, ते नक्कीच या स्थळाला मान्यता देतील, त्यांना सुद्धा मधुरा आवडते. त्यावेळेस आता उमा सांगण्यासाठी चाललेली असते तर माधव तिला अडवतो आणि म्हणत असतो की आई नग ग, आप्पांना लय वाईट वाटतं, त्यांना मी वचन दिले आणि ते जर मोडलं तर त्यांना लय वाईट वाटल. त्यावेळेस उमा म्हणत असते की अरे माधव, तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती, मग असं कसं? त्यावेळेस माधव म्हणतो की आई, प्रेम होतं पण आता त्याचा काहीच उपयोग नाहीये. मग आता उमा म्हणत असते की का उपयोग नाहीये? असं कसं? माझ्या कुठल्याही लेकरांना मन मारून जगलेलं
केलेलं मला अजिबात आवडणार नाही, तुला सांगून ठेवते, आपण बोलू त्यांच्याशी, चल, असं म्हणून ती चाललेली असते. तर माधव तिला थांबवतो आणि म्हणत असतो की नको ग आई, नको, आता सगळं संपलेलं आहे, आमच्यात जे काही बी होतं ना ते सगळं काहीच राहिलेलं नाहीये, सगळं संपलेलं आहे. माझं प्रेम होतं मधुरावरती, पण ग माझं सगळ्यात जास्त प्रेम आप्पावरती आणि तुझ्यावरती आहे. मधुरामुळे आजपर्यंत तू आणि आप्पांनी मला जे प्रेम दिलेलं आहे ते कसं काय विसरू? आप्पांनी मला लहानपणापासून आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही. माझ्या प्रेमासाठी मग मी त्यांचा विश्वास कसा तोडावा? सांग ना, कसा तोडू? मला ते नाही जमणार, मी नाही तोडणार त्यांचा विश्वास. मग उमाला सुद्धा आता खूपच रडायला येतं, तिला वाईट सुद्धा वाटत असतं. मग ती म्हणत असते की माधव, मग ही प्रेमाची जखम तू आयुष्यभर मनात ठेवून जगणार आहेस का रे? त्यावेळेस माधव म्हणतो की माझ्या प्रेमाच्या पुढं मी माझ्या आई वडिलांना कसं काय विसरून जाऊ? सांग ना, माझ्यासाठी आप्पांनी दिलेलं वचन लय महत्वाचं आहे, त्यामुळे ते मी अजिबात मोडणार नाही. काय बी झालं तरी मी वचन मोडणार नाही आणि तू काळजी करू नको, मी समजावेन मधुराला, तशी ती समजूतदार आहे, असं म्हणून दोघेही मायलेकर आता खूपच रडत असतात. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की राघव आता बाहेर जाऊन खूपच टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच तिकडून बंटी मामा येतो आणि त्याच्याबरोबर बोलायला लागतो. मग राघव म्हणत असतो की ए मामा, मला काही समजावायला जाऊ नका, एकतर माझं लय डोकं दुखतंय, असं म्हणून तो उठून तिकडे गेटच्या जवळ येतो. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की हे बघ राघव, तुम्ही दोघांनी जे केलंय ना त्याच्यामुळे दाजी लय नाराज झालेत रे. अरे तुम्हाला असलं काय करायची काय गरज होती? मला तरी सांगायचं ना, मी काहीतरी आयडिया काढली असती, आपण घरी समजावलं असतं आणि मग गेलं असतो ना. पण तुम्ही गेलात, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण उलट पद्माताईला दाजीला बोलायला संधी मिळाली बघ आता, त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की हे बघ मामा, मला सगळं काही कळत आहे रे, माझ्यामुळे आपणना त्रास होत आहे, पण मी तरी काय करू? आता तो बोलत असतो तेवढ्यातच तिकडून अन्विता आलेली असते आणि मग ती राघवला पाहून आता हॉर्न वाजवत असते आणि म्हणत असते की काय रे, काय चाललंय? त्यावेळेस राघवला तिचा रागच येतो आणि तो पळतच तिच्याकडे येतो आणि म्हणत असतो की हे नकटे, सारखी काय का माझ्या मध्ये मध्ये येत असते, हे बघ आधीच तर माझं डोकं पेटलेलं आहे, त्यात जर तू तुझ्या गाडीचं पेट्रोल ओतलं ना तर तुला चटका बसेल. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की काय रे तुझं, मी तुला भेटायला नाही आलेली, मी माझ्या काकाला भेटायला आलेली आहे. काका बरं आहेस ना? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की मला मला काय झालेलं आहे, मी तर एकदम ठीक आहे. मग आता अन्विता म्हणत असते की अरे काका, ते नाही का तुला काहीतरी झालं होतं? त्यावेळेस तो म्हणतो की नाही, मला काहीच झालं नाही. मग राघव म्हणत असतो की अरे काका, हे सगळे टोमणे आहेत, हे सगळे टोमणे मला मारतीये ती, माहितीये का? आणि तुला माहितीये का, एक तर हे सगळं हिच्यामुळेच झालेलं आहे. हा, आत्ता माझ्या लक्षात आलं, आमचं काम का फसलं ते, आम्ही जायच्या टायमिंगला ना हीच काळी मांजर आडवी आली होती, निघ आता. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की ए तूच निघ, मला सुद्धा काय हाऊस नाही इथे थांबायची, ए आज्जे चल ग लवकर. तर तिकडून आई साहेब आता आलेल्या असतात. तेवढ्यातच राघव आता आतमध्ये चाललेला असतो. मग उमा सुद्धा आलेली असते. मग उमाला पाहून राघव एकदम शांत उभा राहिलेला असतो. तर उमा सुद्धा आता त्याच्याकडे पाहत असते पण काहीच बोलत नाही. मग आता उमा बंटी मामाला म्हणत असते की बंटी, मला मंदिरामध्ये सोडतो का? तर इकडे राघव म्हणतो की आई, मी तुला मंदिरामध्ये सोडतो ना. मग उमा म्हणत असते की बंटी, मी तुला सांगितलंय ना, दुसऱ्या कोणाला मी सांगत नाहीये, चल बरं माझ्या बरोबर. मग बंटी मामा आता चालत थोडासा पुढे येतो आणि नाटक करत म्हणत असतो की आई गाय गाय गो, आज लयच पाय दुखतोय. मग राघवला समजतं की मामा आता नाटक करतोय. मग आता तो लगेचच गाडी आणण्यासाठी जातो. इकडे आई साहेब आता उमाकडे पाहत असतात आणि मग त्यांना वाईट वाटतं आणि त्या म्हणत असतात की बाई, खरंच उमाच्या मनाला लयच लागलेलं दिसतंय. तर अन्विता म्हणत असते की ए आज्जे, काय बघत बसलीये, चल की बस की गाडीवरती. मग आई साहेब आता गाडीवरती बसतात. तर अन्विता आता तिथून निघून जाते. मग राघव सुद्धा इकडे गाडी घेऊन आलेला असतो आणि उमाचा आता नाईलाज असल्यामुळे ती आता राघवच्या गाडीवरती बसते आणि मग ते दोघे सुद्धा आता तिकडे मंदिरामध्ये निघून जातात. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की प्रियंका आता खूप खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की पप्पा बोलणी करायला गेलेले आहेत आणि येताना ना खुश खबर घेऊनच येऊ दे, त्यांना ना होकारच मिळू दे, असं म्हणून आता ती स्वप्न रंगवत असते. तेवढ्यातच तिच्या पप्पांचा जोरात ओरडल्याचा आवाज येतो, शोभना. मग आता ते आतमध्ये येतात आणि ए शोभना, लवकर बाहेर ये, शोभना लवकर बाहेर ये. तर प्रियंका म्हणत असते की पप्पा काय झालं, का ओरडताय तुम्ही एवढं? त्यावेळेस आता ते म्हणत असतात की थांब थांब, सांगतो तुला सगळं. तर तिकडून शोभना आलेली असते आणि मग ती म्हणत असते की अहो काय झालं, इतकं का ओरडताय?
त्यावेळेस ते म्हणत असतात की शोभना, तुला पोरीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, ही पोरगी त्या मवाली पोराबरोबर गावभर फिरती, त्याच्याबरोबर लग्न करायला निघालेली आहे, हे जर सगळं आपल्या समाजात कळलं असतं तर काय इज्जत राहिली असते आपली. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की पप्पा, तो खूप म्हणजे खूप चांगल्या स्वभावाचा आहे, मी प्रेम करते हो त्याच्यावरती. त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की प्रेम करते म्हणे, प्रेम करते. अगं प्रेम कशाबरोबर खात्यात हे तरी माहिती आहे का तुला? अगं तो पोरगा काय, त्याचं खानदान काय, त्याची लायकी तरी आहे का आपल्या बरोबर बरोबरी करायची. मग प्रियंका म्हणत असते की पप्पा, अहो तू खूप चांगल्या घरचा मुलगा आहे, खूप भारी मुलगा आहे. त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की अगं चांगल्या घरचा काय, चांगल्या घरचा? अगं तो पोती उचलतो गोडाऊन मध्ये कामाला आहे, अशा पोराशी लग्न करणार? आणि एवढंच नाही, त्याच्या बापाला त्याचं कुळ माहिती नाही ना, गोत्र माहीत आहे, ज्यानं त्याला रस्त्यावरून उचलून आणलं, त्याच्याच पोरीला पळवून आणलं, आणि त्या घरामध्ये तू सून म्हणून जाणार हायवे. तर आता शोभना म्हणत असते की अहो हे काय बोलताय तुम्ही, असं कसं काय असं होऊ शकतं? त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की अगं हे सगळं खरोखरच आहे, आणि हे सगळं जर अगोदरच माहिती असतं ना तर त्याच्या दारात गेलंच नसतो. आता माझं ठरलंय, त्या पोराबरोबर हिचं लग्न होणार नाही, हे फायनल आहे. आणि जर आता याच्यात काय गडबड झाली ना तर तुला ठावं आहे तुझा बाप काय करू शकतो ते. साखरपुड्याची तयारी करायला घे, त्या पाहुण्यांना सांगतो उद्याचा दिवस चांगला आहे, उद्या साखरपुडा करायचा, आणि येत्या 15 दिवसात हिचं लग्न उरकून टाकू, असं म्हणून हनुमंतराव तिथून रागारागानेच निघून जातात. तर प्रियंका सुद्धा त्यांच्या पाठीमागे जाते त्यांना समजवण्यासाठी. तर इकडे उमा आता गणपतीच्या मंदिरामध्ये आलेली असते, आणि ती गणपतीला म्हणत असते की बाप्पा, काय चुकलं रे आमचं, काय चुकलं? आजचा दिवस हा असा मला बघायला लावला, काय चुकी झाली आहे? तुला माहिती आहे ना यांना त्रास झालेला मला अजिबात आवडत नाही, आणि तू विघ्नहर्ता आहेस ना, मग का आमच्या कुटुंबाला अशी शिक्षा देतोय? माझा माधव दारू प्यायला लागला आणि श्री एका मुलीच्या प्रेमात पडलाय. बर, प्रेमात पडणं वाईट नाहीये, पण त्या मुलीच्या वडिलांनी यांचा जन्मावरून ह्यांना हिणवलं, एकीकडे हे आणि दुसरीकडे माझी लेकरं. तू मला कोणत्या अडचणीत टाकलं रे, सांग ना, मला कळत नाहीये. माझ्या लेकरांची मनं तुटताना मला पाहू वाटेल का, सांग ना, दिसत नाहीये का रे तुला हे सगळं? दुसरीकडे यांचा सन्मान तुटताना दिसतोय मला, आणि रोजच्या होणाऱ्या अपमानामुळे यांना मन शांतीच मिळत नाहीये. बाप्पा, मला दुसरं काहीच नकोय, फक्त आमचं पूर्वीचं दिवस आम्हाला परत दे, असं म्हणून ती पाया पडत असते. तर तिकडून आता अन्विता आजीला घेऊन आलेली असते, आणि मग आजीला उतरायला सांगते. तर आई साहेब म्हणत असतात की मला इकडे का मंदिरामध्ये घेऊन आलेले आहे? त्यावेळेस अन्विता म्हणत असते की मला काम आहे म्हणून मार्केटमधून कल्टी मारणार, आणि इकडे मावशीला भेटायला मंदिरात येणार, आणि परत रिक्षा नाही मिळाली म्हणून मलाच घ्यायला बोलवणार, त्यापेक्षा आत्ताच भेट. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की नाही नाही बाई, मला नाही कुणाला भेटायचं. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की हा, किती नाटकं करतेस ग, आणि माझ्यासमोर अजिबातच असली नाटकं करू नको, मला सगळं माहिती आहे. मग आई साहेब खूपच खुश होतात आणि म्हणत असतात की बर बाई, जाते. आणि आता आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अन्विता आणि राघव आता आई साहेब आणि उमाला मंदिरामध्ये घेऊन आलेले असतात. तर त्या दोघी तिकडे पाया पडत असतात. मग हे दोघे बाहेर बोलत असतात. त्यावेळेस राघव अन्विताला म्हणत असतो की तो रोशन चांगला मुलगा नाहीये, त्याच्यापासून लांब राहा. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की मला शिकवू नको, असं म्हणून ती रोशनला फोन लावते. आणि मग राघवला असं वाटत असतं की आता सांग त्याला मला तो आवडत नाही म्हणून. तर आता इकडे अन्विता म्हणत असते की हॅलो रोशू, आय लव्ह यू. आता असं म्हटल्यामुळे इकडे राघवला खूपच राग येतो. मग दुसरीकडे आपण पाहतो की प्रियंका आणि श्री आता राघवला दोष देत असतात आणि म्हणत असतात की हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे. त्यावेळेस राघव म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे ना, तर आता मी उद्याच्या उद्या तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो, फक्त माझी एक अट आहे. मग प्रियंका म्हणत असते की काय अट आहे? त्यावेळेस राघव म्हणत असतो की तिकडच्या लोकांना लय वाटतं की आमच्या घरी सून आल्यावर आमचं घर तुटेल, पण वहिनी तुला ते जोडून ठेवायचं आहे, बोल आहे का मान्य? मग मी तुमचं लग्न लावून देतो. तर चला प्रेक्षकांनो, आता प्रियंका राघवला वचन देणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, आणि राघव आता या दोघांचं लग्न कसं लावणार हे त्याहून इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.